गुरफडलेलो आहोत आणि विकाराने ग्रासलो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर त्यामध्ये आपण गुरफडलेलो आहे. आपल्या गोष्टी लक्षात येत नाही. एक मगर आपल्याकडे आहे, ती मगर आपल्याला पकडणार आहे, आपल्याला लक्षात नाही. काळ रूपी मगर, केव्हा काळ रूपी मगर येणार आहे आपल्याला पकडणार लक्षात येत नाही. व्याकुळ झाला तो हत्ती. म्हणतो मी या समाजासाठी किती केलं, पण आज माझ्याजवळ कोणीच नाही. मगर काय पाय सोडायला तयार नाही. गच्च त्याची पकड झालेली आहे. व्याकुळ झाला. व्याकुळ झाल्याशिवाय सुद्धा भगवंताची प्राप्ती होत नाही. एक लक्षात घ्या, व्याकुळता अतिशय महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही व्याकुळ होत नाही, जोपर्यंत भगवंतापुढे आपलं गारणं मांडत नाही, तोपर्यंत भगवंत तुम्हाला मदत करायला रिकामा नाही. हीच अवस्था त्या सभेमध्ये होती. दुःशासनाने फरफडत त्या द्रौपदीला आणलेला आहे. महाभारताचा प्रसंग. व्याकुळ झाली द्रौपदी. आज द्रौपदीला मदतीला कोणी यायला तयार नाही. भीष्माचार्य नाही, द्रोणाचार्य नाही, कृपाचार्य नाही, धृतराष्ट्र नाही, कोणीच नाही. आपल्या पतीकडे याचना केली. धर्मराज, नकुल, सहदेव, भीम, अर्जुन कोणी मदत केली नाही. व्याकुळ झाली. कोण मला मदतीला येते. लक्षात आलंय भगवंता शिवा मला कोण नाही. द्वारकाचा पुढे तू लवकर माझ्यासाठी धावून ये. तू द्वारकेच्या राया कोठे गुंतला द्वारकेच्या राया कोठे गुंतला द्वारकेच्या राया कोठे गुंतला द्वारकेच्या राया नको पाहू. आता पाप पुण्य, भगवंत पाप पुण्य बघत नाही, तुमच्या मदतीला येतो. तेव्हा त्या ठिकाणी आता कोणीतरी सृष्टीची निर्माते आहे, ज्यांनी जन्म दिलाय, सृष्टी निर्माण केली, तो असेल ना कोणीतरी, असं म्हणून धावा भगवंताकडे केला. आणि भगवंत तेव्हा धावून आलेला आहे. लक्ष्मी म्हणते कुठे चालली, ह तिथं म्हणला, आणि ती इथं मला. इतका भगवंत जलद गतीने आलेला आहे. हरी आला रे हरी आला, संत संगे ब्रह्मानंद झाला. अशा पद्धतीने तो हरी तिथं भगवंत आलेला आहे. त्या गजेंद्राची मुक्तता केली, त्यावर मगरीची मुक्तता केली. गजेंद्र आद्या जन्मीचा राजा होता, तो मगर आद्या जन्मीचा गंधर्व होता. ही कथा श्रीमद भागवतामध्ये आहे. अशा प्रकारचा तो हरी. मग हरी कसा आहे, तो हरीपर्यंत आलो आपण. हरी आणि संत. हरी कसा आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं जन्माद्यस्य यतोन्वयादिरत शाश्वभीत साराट तेने ब्रह्मादित गवय मुंते सुरया. भगवंत कसा आहे, तो सृष्टीच्या अगोदर सुद्धा भगवंत आहे, सृष्टीच्या नंतर तो आहे. जेव्हा प्रलय होणार आहे तेव्हा त्याचं अस्तित्व असणार आहे. तो कसा आहे परत, स्वयंप्रकाश आहे. कसा आहे तो, सच्चिदानंद आहे. सत्यवादी तो भगवंत आहे. सत्यता भगवंताकडे आहे, त्याबरोबर त्याच्याकडे आनंद आहे. त्याच्याबरोबर काय आहे, एक प्रकारचा जिवंतपणा त्याच्याकडे आहे. त्याचं वर्णन कसं केलेलं महाराज, रंग नगे रूप नगे नगे वर्ण छाया, नाही रूप नाही
भागवत महाराज आनंद आहे. आनंदाद्वय नित्य निरामय या वाटे ध्येय योगी ठिकाणी ध्येय आनंदाद्वय नित्य निरामय ठिकाणी ध्येय योगी ठिकाणी ध्येय निराकार निर्गुण असे निर्विकारी चिदानंद आनंद सुख आनंद लोरी तो असा तो भगवंत आहे. निराकार निर्गुण स्वरूपाचा भगवंत आहे. तुम्ही म्हणता निर्गुण रूप दाखवलं, सगुण सगुण सुद्धा आहे. सगुण सुद्धा भगवंताचं रूप प्राप्त होत आहे. पितांबर भगवंताने नेसलेला आहे. त्याचं नख जर बघितलं तर दैदिप्यमान हा चमकत आहे. कंबर कसं आहे, कंबरेला पट्टा बांधलेला आहे, गळ्यामध्ये जानू आहे, मस्तकावर मुकुट आहे, कपाळावर मलिगिरीचं त्या ठिकाणी चंदन लावलेलं आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कानामध्ये कुंडल आहे. असं ते भगवंताचं कसं राजस कुमार मदनाचा उतळा राजस कुमार मदनाचा उतळा राजस कुमार मदनाचा उतळा राजस कुमार मदनाचा चंद्र सूर्य असू त्याच्या पुढे लोकणारे असं ते सगुण भगवंताचं रूप आहे. हे भगवंता बघितलं आपण. हरी आता संत बघायचंय. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. पण संत संत कसं, संत कोणाला मानायचं आहे? संत कसा आहे? बाह्य स्वरूपातून संत बघायचा काय? अंगावरती भगवे कपडे घातले त्याला संत म्हणायचं काय? उत्तम प्रकारचा कीर्तन करतो त्याला संत म्हणायचंय काय? तेची संत तेची संत तेची संत तेची संत